हॅलो, गुड मॉर्निंग. कशा आहात सर्वे? आज सकाळी आईंची छान अशी पूजा करून झाली होती आणि आम्ही पण आमचं आवरून गेलो होतो ते आणखी एक फ्लॅट बघायला, जो आम्हाला ठीक वाटला. फ्लॅट बघून झाला, तिकडनं घरी आलो आणि दुपारची छान एक झोप घेतली. त्यानंतर इव्हनिंगला मी इकडे रेडी होऊन एकटीच निघाले होती संडे मार्केटला, कारण आज मला स्वतःची काही शॉपिंग करायची होती आणि ती आमच्या मॅडम आणि हे असल्यावर मनमोकळेपणाने करणं तर शक्यच नाही. आणि ही शॉपिंग होती माझ्या आईकडून माझं दिवाळी गिफ्ट आणि माझ्या येणाऱ्या बर्थडे गिफ्टची. त्यानंतर घरात लागणाऱ्या काही गोष्टी घेतल्या, भाजीचं घेतलं थोडंफार आणि आज डिनरमध्ये मी काहीतरी स्पेशल मेनू बनवणार होती, त्याचा पण लागणारं सर्व सामान घेतलं. त्यानंतर घरी आली आणि घरी आल्यावर मला कळलं की मी वैदूसाठी काही फ्रूट्सच घेतले नव्हते, ज्याची ती खूप वाट बघत होती घरी. त्यानंतर तिला घेऊन पुन्हा बाहेर पडली, थोडेफार फ्रूट्स घेतले आणि घरी येऊन आधी डिनरची तयारी चालू केली. आज मी मेनूमध्ये बनवणार होती माझी स्पेशल अशी पावभाजी. त्यासाठी मी सर्व भाज्या आधी चॉप करून घेतल्या आणि भाज्यांमध्ये मी घेतले होते बटाटे, शिमला मिरची आणि फुलगोबी. त्यामध्ये थोडासा बीटही घातला आणि त्याला कुकरला लावून त्याच्या 4-5 शिट्ट्या करून घेतल्या छान. आणि कुकर झाल्यावर फोडणीची तयारी चालू केली. त्यासाठी मी एका कढईमध्ये तेल घालून त्यामध्ये जिरं मोहरी घातले, कांदे घातले, त्याला छान असं परतून घेतलं. नंतर त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट घातली थोडी आणि काही बेसिक मसाले घातले. त्यासाठी धनिया पावडर, हळदी पावडर, मिर्च पावडर, गरम मसाला आणि थोडासा पावभाजी मसाला पण घातला. त्यानंतर टोमॅटो घातले आणि टोमॅटोला छान शिजण्यासाठी आधीच मीठ आणि थोडीशी साखर घातली आणि टोमॅटो छान असे शिजवून घेतले. त्यानंतर त्याच्यामध्ये शिजवलेले सर्व व्हेजिटेबल्स घातले, थोडासा लिंबूचा रस पिळला आणि त्यानंतर माझ्याकडे आज मॅशर अवेलेबल नव्हतं, म्हणून मी आज गडव्याने स्मॅश केलं त्याला छान. आणि त्यानंतर त्यामध्ये पाणी घातलं आणि गार्निश करण्यासाठी छान असं बटर घातलं. पाव पण भाजून घेतले आणि त्यानंतर आईंना आणि यांना जेवायला वाढलं आणि वैदेहीला पण जेवायला वाढलं. आणि वैदेहीला तर आजची पावभाजी खूप जास्त आवडली. त्यानंतर मी पण टेस्ट करायला घेतली आणि खरंच आजची पावभाजी खूप जास्त यम्मी झाली होती. आम्ही दोघींनी मिळून रात्रीचं छान असं जेवण केलं आणि रात्री इकडे वैदेहीचं तिच्या पप्पाबरोबर पबजी खेळण्याचं चालू होतं. आणि असा होता माझा आजचा दिवस. बाय बाय.